हॅलो गाईस, आज 8 तारीख विसरलो तारीख आणि आज मी पारसी चढायला आलो आहे, जो बेलापूरमधला स्पॉट आहे. छोटासा हिल आहे, बट एक काय म्हणतो आपण, एक वॉर्मअपसाठी किंवा एक आपण दर दिवशी मोठे किल्ले किंवा डोंगर नाही चढू शकत, तर एक रुटीनमध्ये राहण्यासाठी, एक सवय राहण्यासाठी म्हणून हा स्पॉट चांगला आहे. ते बघू शकता, मी पारसी हिलच्या मागे आलो आहे आणि हा बेलापूर स्टेशन आहे इथे. आणि त्या साईडला तुम्ही बघितलं तर खारघरचे मोठे हिल्सची जी रेंज आहे, जी बेलापूरपासून ठाणेपर्यंत ती स्ट्रेच होते, ती रेंज आपल्याला तिथे दिसेल. त्यानंतर मी आत्ता इथून खालून मी बघू शकता, हा पाम बीच रोड आहे आणि मी पाम बीच रोडवरून आत्ता हा जो एवढा पॅच आहे पूर्ण तो करून एक थोडंसं वर आलं आहे. मी म्हटलं व्हिडिओ घ्यायला, तर तुम्ही बघू शकता पॅच इझी वाटतो, बट इथे समर सीझनमध्ये एस्पेशली ती लोक पूर्ण डोंगराला वणवा लावतात. म्हणजे सगळी जी झाडं पालं उगली आहेत ती सगळी उगवली आहेत ती सगळी म्हणजे ते लोक जाळून टाकतात जी सुकलेली झाडं पाण्यात, आणि मग नवीन झाडं किंवा गवत वगैरे उगवण्यासाठी वाव असतो. तर त्यामुळे इकडची माती जी आहे ती पूर्ण भुसभुशीत होते आणि चिखल झाला आहे काल पावसामुळे. काल भरपूर पाऊस झालेला आणि अजून पण चालू आहे, तुम्ही बघू शकता की नाही माहीत नाही. पण बेसिकली त्यामुळे मी आता चढताना जाणवलं मला की माती अक्षरशः सरकते, म्हणजे पाय नाही सरकत बट माती सरकते. तर आता इथून वर जायचं आपल्याला, पुढे थोडासा रॉकी पॅच आहे आणि नंतर मग आपण मे बी थोड्या वेळाने टॉपवर पोचू. तर लेट्स गो. बघू शकता मस्त क्लायमेट आहे ॲक्च्युली. तर थोडा रॉकी पॅच आहे इथे. मला हवं तर आपण लाईक नॉर्मल वेनी पण जाऊ शकतो, बट सिन्स थोडं चेंज हवा म्हणून मी रॉकी पॅचने जाण्याचं म्हणतो पुन्हा कधीतरी. पारसी किल्ले लाईक नवी मुंबईमधलं वन ऑफ द व्हेरी वेल नोन असं स्पॉट आहे, जिथून टॉपवरती एक गार्डन आहे. त्या गार्डनमधून जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला अख्खी नवी मुंबई दिसते, नवी मुंबई महानगरपालिकासुद्धा दिसते आणि त्याचबरोबर नवीन झालेलं सीवूड्स ग्रँड सेंट्रलसुद्धा दिसतं. मला आधी वाटलेलं की पारसी हिलचा ट्रेक तसा काही इतकं खास नसेल. बघू शकता व्ह्यू असं काही नाही आहे, सिटी व्ह्यू आहे, बट स्टील रिफ्रेशिंग, म्हणजे पावसात रिफ्रेशिंग व्ह्यू आहे हा. तर मी पारसी हिल म्हणजे जो रेंज सुरू होते बेलापूरपासून, त्याचं स्टार्टिंग डोंगर म्हणजे पारसी हिल आहे. तर तुम्ही आत्ताच इथून टॉप बघू शकता, बट आय गेस तो रस्ता आणि त्याच्यावर अजून डोंगर आहे. त्या सहजासहजी टॉप येईल असं वाटत नाही. चला तर असं स्लोप इथे खूप स्टीप आहे. आम्ही नुकतंच आता कोंढाणा केव्जला जाऊन आलेलो, तर आम्ही जेव्हा राजमाचीला गेलो तेव्हा काही ठिकाणी आम्हाला असे पॅचेस यायचे. म्हणजे असं नाही की बाकीच्या वेळेला फ्लॅट असायचं, उलट बाकीच्या वेळेला जास्त स्लोप असायचं, पण काही ठिकाणी असे स्लोप पण असायचे. तुम्हाला पारसी हिल त्यामुळे बरं आहे की ज्यांना स्टार्ट करायचं होतं ट्रेकिंग ते इथे येऊ शकतात. त्यांच्यासाठी एक चांगला काय म्हणतो प्री ट्रेकिंग एक्सपिरियन्स आहे हा. Since rains are coming down, it's feeling awesome. I guess इथून कशी पायवाटच आहे पुढे, त्यामुळे मी रेकॉर्डिंग करू शकतो. थँक्स किती पायवाट आहे. तुम्ही ऐकू शकता ट्रेनचा आवाज. इथे पारसी हिलच्या एका बाजूला सीवूड स्टेशन आहे, तर एका बाजूला बेलापूर आहे. आणि
जसं आपला सेंट्रल लाईनला पारसिक बोगदा लागतो तसंच इथेही आपल्याला पारसिक बोगदा लागतो आणि तो एवढा मोठा नाही आहे, पण आपल्याला इथून येता जाताना टनेलमधून ट्रेन्स जाताना दिसतात. लेट्स गो फर्दर. ज्यांना ट्रेक एक्सपिरियन्स आहे ऑलरेडी त्यांच्यासाठी हा रस्ता तितकासा कठीण नाही आहे, पण जी लोक एकदमच बिगिनर्स आहेत, ज्यांनी लाईक खूप आधी ट्रेक केलेला आणि आता बरीच वर्ष त्यांनी ट्रेकिंग नाही केलं आहे, अशा लोकांसाठी थोडं डिफिकल्ट असेल. इवन मलासुद्धा थोडं एक्झर्शन होतं आहे, कारण मी आता जवळजवळ 2 वर्ष झाली ट्रेकला जाऊन. हां, तर परवाच गेलेलो मला 2 दिवसापूर्वी कोंडाणे केव्सला, बट ओव्हरऑलच. तर पावसाळ्यात इथे छोटे छोटे झरे वगैरे सगळे सुरू होतात. पारसी किल्वर माथेरानसारखं धुकं असतं आणि वर जसं आपण पोचू तसं तुम्हाला दिसेल एक सुंदर कृष्णाचं मंदिर आहे. नाही, आय गेस हा स्टॉप आहे. पॅच आहे, हा जरा जास्त स्टीप आहे, पण दगड असल्यामुळे तुम्हाला पकडायला वगैरे चान्सेस होते. माती तशी मुसळच आहे, पण दगडांच्या सहाय्याने तुम्ही जाऊ शकता. बघू शकता खारगाची खाडी दिसते. सायंपल्ली हायवे एक्सपेक्टेड चला वरूनच व्ह्यू बघू. आय शुड से ट्रेकिंग एक्सपिरियन्सपेक्षा हा स्पॉट काय म्हणू शकतो, एक्सरसाइज स्पॉट म्हणून खूप चांगला आहे. पण तुम्हाला एकदा रूट दाखवतो जर दिसत असेल तर. नाही झाडे त्यामुळे दिसणार नाही, मी शूट केलंच नाही. तर तुम्हाला तिथे जे दिसतंय ते हरेराम हरे कृष्ण मंदिर आहे, खूप फेमस आहे. पारसी किल्ल्यावरतीच महापौरांचा बंगला आहे. पाऊस वाढत चालला आहे, माझा मोबाईल भिजतो त्यामुळे व्हिडिओ बंद करावे लागेल बहुतेक. नो वरीज, आपला पूर्ण ट्रेक कवर झाला आहे. वेल, असे छोटे मोठे डोंगर ते करतच राहू आपण, मोठे मोठे ट्रेक पण करू आणि नवीनच एक्सपेरिमेंट. आणि काय म्हणतात, आम्ही डिसाईड केलं की डॉक्युमेंटरी काढायच्या ट्रेक्स आणि आपण दुसऱ्यांना सजेस्ट करू शकतो ट्रेक, तर त्यापैकीच ही एक डॉक्युमेंटरी. अँड वी हॅव रीच्ड अँड ट्रेन्स हॅव स्टार्टेड कमिंग डाऊन व्हेरी हेवीली. थोड्याच वेळात मी दिसू शकतो तुम्हाला हळूहळू फॉग जमतो येते आणि माथेरानसारखा फील येतो अक्षरशः. बाय, हॅव अ गुड डे, हॅव अन ऑसम मॉर्निंग. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या आजूबाजूला छोटा मोठा डोंगर असेल काय असेल तर नक्की जा, हे सजेशन असेल माझं. थँक्यू, हॅव अ गुड डे.